योजना सर्वात मोठी अपडेट. पैशांचा मेसेज आला. 12वा हप्ता 13वा हप्ता वाटप सुरू झाले. महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मोबाईल चेक करा. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींचा जून महिन्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. नमस्कार, आज तारीख आहे 6 जुलै आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे पडण्यास, पैशाचा मेसेज पडण्यास आता सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. पैसे वाटप आता सुरुवात झालेली आहे. काल तारीख होती 5 आणि काल सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज 6 तारीख आहे. आज सुद्धा काही महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिलांना उशिरा पैसे मिळणार, सर्व अपडेट पाहूया. तर बघा, आज वार आहे रविवार, त्यामुळे आज असणार आहेत बँका बंद, परंतु वरून पैसे पाठवले आहेत. पण पैसे डीबीटी केले असल्या कारणामुळे त्यामुळे आज काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. ज्या महिलांना आज पैसे जमा होणार नाहीत त्या महिलांना उद्या सोमवारी पैसे मिळणार आहेत. परंतु ज्यांचे बँकेमध्ये प्रोसेस करून ठेवलेले आहे, पेमेंट ट्रान्झॅक्शनची प्रोसेस जिथे जिथे ज्या बँकेमध्ये, ज्या शाखेमध्ये कंप्लीट झालेली आहे त्या शाखांमध्ये किंवा त्या बँकांमध्ये आजच पैसे जमा होणार आहेत. रविवार असला तरी सुद्धा पैसे मिळणार आहेत, परंतु खूप कमी महिलांना आज पैसे मिळणार आहेत, कारण की रविवार आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे बँका बंद असणार आहेत. आता बघा, जून हप्ता वाटप सुरू झालेला आहे. काल भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत. काल सकाळपासूनच जून महिन्याचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. काल काही महिलांना सकाळी पैसे मिळाले. बघा, काही महिलांना सकाळी 9 वाजता पैसे आले, तर काही महिलांना सकाळी 10 वाजता पैसे आले, तर काही महिलांना थोडे उशिरा पैसे मिळाले, 11 वाजता, काही महिलांना 12 वाजता. परंतु सकाळच्या या कालावधीमध्ये भरपूर महिलांना काल पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही, कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बघा, जून महिन्याचा जो हप्ता आहे, तर कालपासून पैसे मिळण्यास सकाळपासूनच सुरुवात झाली. तसेच काही महिलांना सकाळी पैसे मिळाले 9 ते 12 या कालावधीत, तर काही महिलांना थोडे उशिरा दुपारी पैसे मिळाले. दुपारी काही महिलांना 1 वाजता पैसे आले, काही महिलांना 2 वाजता पैसे आले, काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 वाजता, तर काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 वाजता काल पैसे जमा झाले. भरपूर महिलांना पैसे जमा झाले. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मोबाईलवरती मेसेजसुद्धा आलेला आहे. तुम्हाला असा मेसेज आला आहे का? तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का? कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट. आता भरपूर महिलांना काल सकाळपासून पैसे मिळाले. अजूनसुद्धा अशा अनेक बहिणी आहेत, लाखो अशा बहिणी आहेत, महिला आहेत, ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही आहे. तर बघा, ज्या महिलांना काल सकाळी दुपारी पैसे नाही मिळाले, अशा बहिणींना संध्याकाळी काल सुमारास 5 वाजता काही महिलांना पैसे आले. संध्याकाळच्या टायमिंगला काही महिलांना 6 वाजता, तर 7 वाजता, काही महिलांना 8 वाजतासुद्धा पैसे जमा झाले. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर या ताईंच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाला की इकडे मोबाईलवरती त्यांना SMS-सुद्धा आलेला आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहेत. अशा प्रकारचा मेसेजसुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा, काही महिलांना सकाळीसुद्धा नाही पैसे आले, दुपारीसुद्धा नाही पैसे आले आणि संध्याकाळीसुद्धा नाही पैसे आले. त्या महिलांना रात्री उशिरा पैसे मिळाले. अशासुद्धा भरपूर महिला आहेत. काही महिलांना रात्री 9 वाजता उशिरा पैसे आले, काही महिलांना रात्री 10 वाजता, काही महिलांच्या बँक खात्यावरती रात्री 11, 11:30, 12 वाजेपर्यंतसुद्धा पैसे जमा होत होते. भरपूर महिलांना या कालावधीमध्ये, या पिरियडमध्ये काल पैसे मिळाले आहेत. कालचा जो दिवस होता बघा, काल तारीख होती 5 जुलै, पहिला दिवस होता वाटपाचा. काल सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. तुमच्या गावातील, तुमच्या पाहुण्या रावळ्यातील अनेक महिलांना काल पैसे मिळाले असतील. तसेच आज सकाळीसुद्धा काही महिलांना पैसे जमा झालेले असतील. ज्यांचं ट्रान्झॅक्शनची प्रोसेस बँकेमध्ये करून ठेवली होती, अशा महिलांना आज सकाळीसुद्धा पैसे आलेले असतील, कारण की आज वार आहे रविवार. आणि आजचा दिवससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून, कारण की आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूवर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा तुमचा दिवस आनंदात जाओ. ठीक आहे. आता आपण लेटेस्ट जबरदस्त अपडेट पाहूया. तर बघा, हे पैसे वाटप 1 दिवस होणार आहेत का 2 दिवस होणार आहेत का? तर दोन्हीचं उत्तर आहे नाही. हे जे पैसे आहेत लाडकी बहिणींचे जून महिन्याचा हप्ता, हा 3 ते 4 दिवसाचा कालावधीमध्ये वाटप होणार आहे. सर्वांना पैसे एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये पाठवणे शक्य नसते, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे हे सर्व पैसे तुम्हाला आता टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांना हा लाभ वितरित होणार आहे.
असं नाही आहे की एका दिवशी पैसे जमा होतील किंवा 2च दिवशी पैसे जमा होतील असं नाही आहे. सलग 3-4 दिवस हे वाटप चालणार आहे. बघा आजसुद्धा काही महिलांना पैसे आलेले आहेत. आजचा हा मेसेज पाहू शकता पैसे जमा झाल्याचा. अमाऊंट ऑफ ₹1500 इज क्रेडिटेड टू युअर आधार बेस्ड DBTL टू युअर अकाउंट नंबर. अशा प्रकारचा हा मेसेज आहे. भरपूर महिलांना पैसे मिळाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. ज्या महिलांना काल पैसे नाही आले, ज्या महिलांना आज पैसे नाही आले, तर अशा महिलांना कधी पैसे मिळणार याचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा पैसे वाटपाची आता यादी तयार करण्यात आलेली आहे आणि 36 जिल्ह्यामध्ये कालपासूनच वितरण सुरू झालेलं आहे. काल आज उद्या परवा सर्व नुसता पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आता जमा होत राहणार आहेत. एकूण जिल्हे आहेत 36. या 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. पैशांचा पाऊस होणार आहे. सर्वांना हा लाभ मिळणारच आहे. चला तर आता आपण जबरदस्त अशी अपडेट पाहूया. जिल्ह्यांची यादी पाहूया. तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आहेत नाशिक, धुळे, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर, नंदुरबार, लातूर, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, बीड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, जालना, जळगाव, अकोला, वर्धा, यवतमाळ आणि गोंदिया हे महाराष्ट्र राज्यातील टोटल 36 जिल्हे आहेत. आता ह्या 36 जिल्ह्यामध्ये काल आज उद्या परवा 2-4 दिवस ह्या नुसता पैसे वाटप होणार आहेत. नुसता पैशांचा पाऊस होणार आहे. एक प्रकारे तुम्ही समजू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये महापूर येणार आहे पैशांचा. कारण की आता जून महिन्याचा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता सर्व महिलांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, जून महिन्याचे पैसे आम्हाला अजून आले नाहीत, तर हे पैसे आम्हाला किती वाजता मिळतील, किती तारखेला मिळतील. तर भरपूर महिलांनी हा सुद्धा प्रश्न विचारला की दादा आम्हाला आता जून महिन्यासोबत जुलै महिन्याचे पण पैसे मिळणार आहेत का, म्हणजे जूनचे 1500 अधिक जुलैचे 1500 मिळून डबल हप्ता मिळणार आहे का, 3000 रुपये आम्हाला जमा होणार आहेत का. तर तुम्हाला डायरेक्टली सांगतो तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला दोन्ही हप्ते जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता सिंगल मिळणार आहेत. म्हणजे जूनचे 1500 वेगळे मिळणार, जुलैचे 1500 वेगळे मिळणार आहेत. वेगवेगळे पैसे तुम्हाला येणार आहेत. डबल हप्ता एकत्र येणार नाही. परंतु लवकरच आता बघा पहिला तुम्हाला जूनचा हप्ता येणार, त्यानंतर दुसरा तुम्हाला जुलैचा हप्ता येणार. लवकरच जुलैचा हप्तासुद्धा दिला जाणार आहे. जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्यूवर्स व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे. आपल्या चॅनलतर्फे आता पैठणी साडी वाटप करण्यात येत आहे. पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येत आहे. मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे फ्री साडी देण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्या दिवशी हे गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी त्याच दिवशी पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवण्यात येणार आहे. ज्या दिवशी 100K होतील त्याच दिवशी. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 100K होतील त्या दिवशी त्यांना साडी वाटप होणार आहे. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ झाली. लाडक्या बहिणींचा 250 रुपयांनी हप्ता वाढला अशी बातमी तुम्ही सर्वांनी पाहिली असेल. TV चॅनल असतील, वेबसाईट, पोर्टल, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहिली असेल. तर याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली, चौकशी केली, माहिती मिळवली. त्यानंतर आम्हाला काय अपडेट मिळाली ती आता तुमच्यासोबत शेअर करतोय. पूर्णपणे आम्ही चौकशी वगैरे केली, माहिती काढली. या सर्व गोष्टीसाठी तुमचंसुद्धा एक कर्तव्य आहे. आम्ही आमचा वेळ घालवून या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईबला करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर खूप इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचा असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला की दादा आमचा हप्त्यामध्ये वाढ झाली आहे का, आम्हाला 250 रुपयांनी हप्ता आमचा वाढला आहे का लाडक्या बहिणींचा, असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी विचारला. तर या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालेलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करतोय. तर बघा 250 रुपये वाढले हे खरं आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचे 250 रुपये वाढलेले नाहीत. मग कोणाचे 250 रुपये वाढले आहेत ते तर समजून घ्या. तर बघा जशी महाराष्ट्र राज्याची योजना आहे लाडकी बहीण योजना, तसेच सेम मध्य प्रदेश सरकारची योजना आहे लाडली बहना योजना.
ठीक आहे. तर या योजनेसाठी 250 रुपये वाढवले आहेत, ना की लाडकी बहीण योजनेसाठी. म्हणजे तुमचे 250 रुपये वाढलेले नाहीत. महाराष्ट्रातील महिलांची जी योजना आहे लाडकी बहीण योजना, तर या योजनेचे 250 रुपये वाढलेले नसून मध्य प्रदेश सरकारची जी योजना आहे लाडली बहना योजना, या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत. हे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. आता बघा, लाडक्या बहिणींना पैसे वाढीव कधी मिळणार? ज्यावेळेस हप्त्यामध्ये वाढ होईल तेव्हाच लाडक्या बहिणींना वाढीव पैसे मिळणार आहे. आणि तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळणार आहे. ज्यावेळेस हप्ता वाढेल त्यावेळेस सर्वात आधी यूट्यूबवरती आपण माहिती देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हायला विसरू नका. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये, वर्षपूर्ती झाल्याच्या आनंदामध्ये आता मोठे गिफ्ट लाडकी बहीण योजनेचे आजपासून वितरित होत आहे. कालपासूनच वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी निधी आता वाटप होत आहे. DBT अकाउंटवर पैसे आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. काल भरपूर महिलांना पैसे मिळाले, आजसुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळणार आहेत, उद्यासुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळणार आहेत. हे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तर बघा, लगेच सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे. सर्व लाडक्या बहिणींनी तुमचे बँक खाते चेक करा. तुमच्याही खात्यात आले असतील 1500 रुपये. आज पैसे येणार, काल पैसे आले, उद्या पैसे आले आणि उद्यासुद्धा पैसे येणार आणि परवासुद्धा पैसे येणार. सलग 2-4 दिवस नुसता पैसे वाटप आता होणार आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय सण बेंदूर सण आता जवळ आलेला आहे. हा सण लाडक्या बहिणींचा अतिशय आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की बेंदूर सणाची भेट, बेंदूर सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता जमा होत आहे. त्यामुळे एक प्रकारे आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांचा सण आनंदामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने आता सरकार बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे. तर बघा, बेंदूर सण सर्व महिलांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे. कारण की जून महिन्याचं गिफ्ट वितरण सुरू झालेलं आहे आणि लवकरच जुलै महिन्याचं गिफ्टचं वितरणसुद्धा आता सुरू होणार आहे. सर्व लाडक्या ताईंसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. तर बघा, बेंदूर सणाच्या आधी पैशांचा लाभ आता जमा होणार म्हणजे होणारच आहे. पैसे सर्व महिलांना मिळणार म्हणजे मिळणारच आहेत. हे लक्षामध्ये घ्या. 100% ओरिजिनल अपडेट आहे, ऑथेंटिक अपडेट आहे. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्वतः घोषणा केलेली आहे. बघा, त्यांनी स्वतः अपडेट दिलेलं आहे, स्वतः ओरिजिनल ऑफिशियल अपडेट दिलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी. जून महिन्याचा सन्मान निधी, महिलांच्या सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील. सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जून महिन्याचा सन्मान निधी वितरण सुरू झालेलं आहे, वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. सर्वच पात्र महिलांना हा लाभ वितरित होत आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत, हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, तरच तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळतील. तर बघा, हे आहे जुलै महिन्याचं कॅलेंडर. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज आहे 6 तारीख. बघा, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. उद्या 7 तारीख सोमवारीसुद्धा पैसे वाटप होणार, परवा 8 तारीख मंगळवारीसुद्धा पैसे वाटप होणार आणि 9 तारखेला हे महाराष्ट्रीयन बेंदूर सण, बेंदूर सण आहे. या सणापर्यंत सर्व महिलांना 100% जूनचे पैसे जमा होणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, जून महिन्याचा सन्मान निधीची वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कालपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. आणि पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर मोबाईलवरती मॅसेजसुद्धा पडण्यास सुरुवात झालेली आहे. हा तुम्ही मॅसेज पाहू शकता, 1500 रुपये जमा झाल्याचा लाडकी बहीण योजनेचा. तुम्हालासुद्धा असाच सेम मॅसेज येणार आहे. हा दुसरा तुम्ही मॅसेज पाहू शकता. या ताईंनासुद्धा लाडकी बहिणींच्या जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. तुम्हाला जून हप्त्याचे 1500 आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटपास आज सुरुवात झाली आहे. खरी सुरुवात झालेली आहे कालपासूनच. सर्वच महिलांना आज पैसे मिळणार नाहीत, तर काही महिलांना उद्या परवासुद्धा पैसे मिळणार आहेत, हे सुद्धा सर्वांनी लक्षामध्ये घ्या. तर बघा, सर्व महिलांना आता 12वा हप्ता जमा होतोय आज, उद्या, परवा. आता 12वा हप्ता, 12 हप्ते जमा झाले. मग महिलांचा प्रश्न आहे की जुलै महिना तर सुरू झालेला आहे, जुलै महिन्यातील 1 आठवड्यातच संपलेला आहे. मग आम्हाला 13वा हप्ता कधी मिळणार, जुलैचे पैसे कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, कोणत्या वेळेत आम्हाला जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार. आता त्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगतो. एकदम रिअल ऑथेंटिक अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तर बघा, महिलांना 13वा हप्ता कधी मिळणार. तर बघा,
महिलांना राज्य सरकार दरमहा 1500ची आर्थिक मदत करते. आत्तापर्यंत 12 हप्त्याचे वाटप पूर्ण झाले असून आता 13वा हप्ता महिलांना मिळणार आहे. 13व्या हप्त्याचे पैसे आता वितरित होणार आहे. किती महिलांना लाभ मिळणार आहे त्याची आकडेवारीसुद्धा समोर आलेली आहे. तर बघा, हप्त्यासाठी सुमारे 2,47,00,000 महिला पात्र आहेत. अलीकडेच 75,000 अपात्र अर्जदार या योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेले आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही. ज्या महिलांना 12वा हप्ता मिळणार नाही, कोणत्याही कारणामधून मिळाला नसेल, तर त्यांना जास्त पैसे मिळणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. कारण की बघा, ज्या महिलांना 12वा हप्ता आत्ता या 2-4 दिवसात जमा झाला नाही किंवा उशिरापर्यंत जरी जमा झाला नाही काही कारणास्तव, तर त्या महिलांना मग एकदम पैसे मिळतील. कशा प्रकारे मिळतील ते आता आपण या ठिकाणी अपडेट जाणून घेऊया. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर. ज्या महिलांना मे किंवा जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासोबत एकत्रित 2 किंवा 3 हप्त्याची रक्कम 3,000 ते 4,500 रुपये मिळू शकते. उदाहरणार्थ, मे व जून महिन्याचे हप्ते न मिळालेल्या महिलांना 4,500 रुपये मिळतील. फक्त जून महिना ज्या महिलांचा चुकलेला आहे किंवा त्या महिन्याचा हप्ता आला नाही, 12वा हप्ता मिळाला नाही काही कारणास्तव, तर त्या महिलांना दोन्ही हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये जमा होतील, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना 13वा हप्ता कधीपर्यंत मिळणार, आता तुम्हाला सरळ तारीखच सांगतो. तर बघा, जुलै महिन्याचा 13वा हप्ता सरकारकडून 24 जुलै 2025 पासून किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच या संदर्भात अधिकृत तारीख जाहीर केली जाईल व आदिती तटकरे मॅडम या संदर्भात माहिती देतील. व त्यानंतर 12वा हप्ता सुरू आहे वाटपाचं, आणि आता सध्या 12वा हप्ता वाटप चालू आहे आणि लवकरच तुम्हाला 13वा हप्तासुद्धा जुलै महिना संपण्याच्या अगोदरच दिला जाणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेलं आहे. 1,500 रुपये तुमच्या बँकेत आले आहेत का पहा, चेक करा. अखेर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच बघा, सन्मान निधी वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ही ऑफिशियल अपडेट पोस्ट केलेली आहे महिला व आदिती तटकरे मॅडम यांनी. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला डायरेक्टली डेट सांगतो. ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, तुम्हाला आता डायरेक्टली तारीखच सांगतो की कधी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर बघा, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, 7 जुलै सोमवार, 8 जुलै मंगळवार, 9 जुलै बुधवार आणि 10 जुलैपर्यंत 100% सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे.